आता कोर्ट अवघड जागेचे दुखणे झाले आहे. महाराष्ट्रात गेली 8 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने सरकारचे अनेक वेळा कान टोचले. आता 31 जानेवारी 2026च्या आत सर्व बॅकलॉग भरून काढायला सांगितला. तसे सक्त आदेश दिले आहेत. सरकारलाही नाक दाबल्याचे समजले. मात्र सुप्रीम कोर्टात 3 वर्षापासून शिवसेना प्रकरण भिजत पडले आहे. संपूर्ण राज्याचे देशाचे लक्ष लागलेले असताना कोर्ट तारीख पे तारीखचा खेळ खेळत आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले होते राज्यपालांचा निर्णय बेकायदेशीर, विधानसभा सभापतींची निवड बेकायदेशीर, फुटीर गटाचे गुवाहाटी गँग, मिंदे गँगचे प्रतोद पक्षप्रतोद बेकायदेशीर. मग सरकार कायदेशीर कशी? निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा असून सरकारच्या टाचेखाली रगडला जात आहे आणि सरकारच्या आदेशानेच शिवसेना पक्ष व चिन्ह कोणाला द्यायचे ते निवडणूक आयोगाने व विधानसभा सभापतींनी देऊन टाकले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकांत काळ्या बाजाराची अनेक प्रकरणे कोर्टात आली आहेत. चंदीगड महापौर निवडणुकीने भांडाफोड करूनही आयोग सुधारला नाही. महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांत काळी जादू समोर आली आहे. तरी सुप्रीम कोर्ट मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवायला मान्यता देते. कुणाच्याही कापलेल्या कणगळीवर धार न सोडणारे मंत्री, संत्री, राजकारणी अचानकपणे स्ट्रॉंग रूमला भेट देण्यामागचे इंगित काय? टी.एन. शेषन नामक माजी निवडणूक आयुक्तांनी राजकारण्यांची भंबेरी उडवली होती. आजचे ज्ञानेश कुमार काय किंवा राजीव कुमार काय यांनी आपल्याच हाताने आपला कोथळा पोट फाडून बाहेर काढला आहे. मी लॉर्ड आपणच सांगितले तसा आदेश पण दिला होता की महाराष्ट्रात घडले ते सर्व बेकायदेशीर. मग सरकार व पुढच्या निवडणुका कायदेशीर कशा? तसेच रस्त्याने चाललेला नेणे मंगळसूत्र चोर किंवा पाकिटमार यांना खडे फोडायला पाठवण्याचे सक्त आदेश आपण देता. ते कोणत्या अँगलने देण्याचा आपल्यास अधिकार पोहोचतो? कारण बेकायदेशीर यंत्रणेला तुम्ही सरकार चालवायला कायदेशीर प्रमाणपत्र देता आणि पाकिटमार आणि मंगळसूत्र चोरांना खडे फोडायला पाठवता. निवडणूक आयोगाचा अजब कारभार. नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बंगल्यामध्ये 500 ते 700 मतदार कशा पद्धतीने राहत असतील? त्यांचे राहणीमान, रोजनिशी उठ बस कशी होत असेल? तसेच टॉयलेटमध्ये 100 मतदार हे लोकांनी प्रकरण पुढे आणलेले आहे. कोणत्या पद्धतीने 100 मतदार एका टॉयलेटमध्ये राहत असतील? त्यांचा दिनक्रम कसा चालत असेल? झोपत कसे असतील? जेवण कुठं करत असतील कसे? तसेच 10 बाय 10च्या रूममध्ये 40-50 मतदार कशा पद्धतीने कोंबून राहत असतील? हे तुम्ही निवडणूक आयुक्ताला ठामपणे विचारू शकता कि हम भी सुने वो वहां कैसे रहते, उनका दिनक्रम कैसा चलता है. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.